वाशिम रिसोड कोठडीत मृत्यू, मात्र एकाचा जन्मठेप, 9 जणाला न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल। वाशिम रिसोड पोलीस कोठडीत बेग्या पवार मृत्यू प्रकरण न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल। 2 जुलै 2026 दोषी ठरलेले 9 आरोपी अधिकारी कर्मचारी तत्कालीन ठाणेदार माधव धांडे, पंजाब पाटकर, नागोराव खंडके, मदन पवार, रमेश पवार, अशोक वैद्य, शिवाजी नामदेवराव खिल्लारी, प्रकाश ताराम, वसंत जाधव। पोलीस दलात प्रचंड खळबळ। 9 जुलै रोजी कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा। इतिहासात एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने पोलिसांना जन्मठेप होण्याची महाराष्ट्र राज्यात पहिलीच घटना। सन 2011 मध्ये एका गुन्ह्याच्या तपासासाठी संशयावरून बेग्या पवार याला ताब्यात, पोलिसांच्या मारहाणीमुळे बेग्या पवारचा कोठडीतच मृत्यू। संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांनी केला आरोप। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास राज्य गुन्हे अन्वेषण CID विभागाकडे। CIDचे उपाधीक्षक अनवर शेख, उपाधीक्षक चव्हाण यांचे सखोल तपासाचे पुरावे, न्यायालयात वैद्यकीय अहवाल व साक्षीदार अत्यंत महत्त्वाचे ठरले। जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश JP झपाटे यांनी सर्व युक्तिवादानंतर 9 आरोपीला दोषी ठरवून जन्मठेपेची सुनावली शिक्षा। या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील म्हणून श्रीराम नारायणराव काळू यांनी मांडली बाजू। कायदा सुव्यवस्थेचे रक्षणाची ज्याच्यावर जबाबदारी असते तेच निघाले भक्षक। एका नागरिकांच्या मृत्यू प्रकरणी 9 जणाला जन्मठेपेची शिक्षा। न्यायालयाच्या निर्णयामुळे पोलीस वर्तुळात घबराट, संपूर्ण कायदेशीर व सामाजिक वर्तुळात ऐतिहासिक निकालाची चर्चा। प्रतिनिधी किशन काळे।